आज मी तुम्हाला बोंबील फ्राय दाखवणार आहे आणि तो पण चुलीवरचा अगदी सोप्या पद्धतीचा आहे, पण टेक्निक थोडी वेगळी आहे. सो हे बघा, आपल्याला पाट्यावर वंट्यावर पहिले ठेचून घ्यायचा आहे बोंबील, कारण जो बोंबलाचा अर्क आहे ना तो बोंबील चटणीमध्ये फार छान उतरतो. सो आता मी तुम्हाला चुलीवरचाच बोंबील फ्राय दाखवणार आहे. चला तर आपल्याला चुलीवर बोंबील फ्राय बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे आपल्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे. इथे अख्खा चिरलेला कांदा आपण घालणार आहोत. तसंच आपण अख्खा कापलेला बारीक टोमॅटो पण परतून घेणार आहोत. कांद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि यातच आपण कोथिंबीर आणि लसूण काप केलेला पण घालणार आहोत. यात आपण लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो चांगला असं परतून घ्यायचं आहे. यात आपण अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा कढीचा मसाला चांगला परतून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो ते चांगलं परतून घेतलं आहे. आता आपण जे ठेचलेले बोंबील होते ना कट करून, ते पण यात चांगलं परतून घेणार आहोत. फ्रायसाठी तुम्ही चटणी म्हणू शकता, फ्राय म्हणू शकता. सो हे याच्यात चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आहे शिजवण्यासाठी. अर्धा कप आपण पाणी घालून घेणार आहोत फ्राय शिजवण्यासाठी आणि आता 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. सो मी झाकण काढून घेतलेलं आहे बोंबील चटणीचं. आता आपल्याला हा जाळ जो आहे ना तो चुलीचा कमी करायचा आहे. आपल्या चुलीवरची बोंबील चटणी ठेचून केलेली रेडी झालेली आहे. खूप खायला टेस्टी लागणार आहे. चुलीवरचं जेवण तर अप्रतिमच लागतं. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.